चौकोनाचे प्रकार। त्याच्यात पहिला चौकोनाच्या प्रकारमध्ये एक समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, चौकोनाचे प्रकार। पहिला समांतरभुज चौकोन। हा कसा आहे समांतरभुज चौकोन? तर अशा पद्धतीने समांतरभुज चौकोन म्हणजे याच्यात ह्या ज्या समोरासमोरील बाजू आहे ह्या समान असेल, ह्या समोरासमोरील बाजू समान असेल, समांतरभुज चौकोन झालं ते। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे, पहिल्या पूर्ण अशा आकृती आपण काढून देऊ। 6 प्रकार आहेत चौकोनाचे, ठीक आहे। त्याच्यात चौरस तर ऑलरेडी आपल्याला चौरस आपण शिकलो, त्याच्यामुळे माहित आहे है ना, ज्याच्या सर्व बाजू सारख्या आणि ज्याचे सर्व कोन सारखे 90-90 अंशाचे, तिला काय म्हणतो आपण? चौरस है ना, एक चौरस। त्याच्यानंतर तिसरी आकृती जी आपण ऑलरेडी शिकलो आहे तिला म्हणू आपण आयत। हे सर्व चौकोनाचे प्रकार आहे आयत। आणि आयत कशाला म्हणतो आपण? तर सेम अशा पद्धतीची तिला आपण काय म्हणतो? आयत। मग याच्या समोरासमोरील बाजू कशा सारख्या, मग आयत आणि समांतरभुज चौकोन मध्ये फरक आहे है ना। समांतरभुज चौकोन मध्ये समोरासमोरील बाजू सारख्या आहे, आयत मध्ये पण समोरासमोरील बाजू सारख्या आहे, मान्य आहे। पण याचा हा आणि हा कोन सारखा असेल, हा आणि हा कोन सारखा असेल, पण याच्यात काय होते? याच्यात याचे सारी कोन सारखे आहे 90 अंशाचे, बरोबर आहे? ठीक, चालेल। त्याच्यानंतर समभुज चौकोन, चौथा प्रकार समभुज चौकोन है ना, आपल्याला गणित पाहायचे याच्यावर। समभुज चौकोन, त्यात अशी आकृती सेम चौरसासारखीच असेल, पण ती अशी असेल, ज्याच्या चारही बाजू सारख्या असेल। याच्यातही चारही बाजू कशा सारख्या, पण कोन सारखे नसेल। मग चौरस आणि समभुज चौकोन मध्ये फरक आहे, ठीक आहे। चौरसाचे चारही कोन समान राहते 90-90चे, समभुज चौकोनाचे राहत नाही। त्याच्यानंतर समलंब चौकोन, समलंब चौकोन हा एक चौकोनाचा 5वा प्रकार शिकायचा आहे ना, ठीक। पहा मग समलंब अशा पद्धतीची आकृती, म्हणजे हा जो लंब आहे हा आणि हा समलंब चौकोन, ठीक आहे, अशा पद्धतीने। मग हिला म्हणतो आपण समलंब चौकोन। आणि एक चौकोनाचा 6वा प्रकार तो म्हणजे पतंगाकृती चौकोन, पतंगाकृती चौकोन, ठीक आहे। मग आता पतंगाचा आकार अशा पद्धतीची आकृती, तिला म्हणतो आपण पतंगाकृती चौकोन है ना, तिला म्हणतो पतंगाकृती चौकोन है ना, ते। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चौकोनाचे प्रकार शिकायचे आहे। मग त्यात आपण चौरस आयत ऑलरेडी मागे शिकलो है ना, सेपरेट। आणि आता आपल्याला समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन वरचे गणित शिकायचे आहे, ठीक आहे ना। मग आता आपण समांतरभुज पाहू, मग समभुज चौकोन पाहू, ठीक। आयत आणि चौरस आपण ऑलरेडी अभ्यासले सेपरेट है ना, ठीक। हे सर्व 6 काय चौकोनाचे प्रकार। आता याच्यावर पाहू गणित, ठीक।